कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढे दिवस मी नाही थांबू शकत दवाखान्यात. मला आप्पीला शोधायला जायचंय. हा अर्जाब, आपल्याला शोधायला पाहिजे, बराबर आहे. पण त्याआधी तुझी तब्येत ठीक आहे का आता? बरं आहे मी. आजी आहो, आता आम्ही दवाखान्यातच येत होतो, तुम्ही उगाच गडबड केली घरी यायची. तुमच्यासाठी डबा दिला होता आणि अमोलचं पण. अमोलचं काय? रुपाली, अर्जुनसाठी पाणी आणा की. पाणी तू शांत हो आधी. हा, वहिनी थांबा. बापू तुम्ही विषय बदलू नका. वहिनी अमोलचं काय? अरे अर्जाब, म्हणजे त्याची तब्येत बरी आहे, पर त्यानं स्वतःला कोंडून घेतलंय. अरे काय? कधीपासून कधीपासून कोंडून घेतलं अमोलने? अहो भाऊजी, बराच वेळ झाला आणि तो कोणाचं ऐकत पण नाहीये. म्हणून अर्जुन मी तुला सांगत होतो, अमोलशी लवकरात लवकर बोल. त्याला विश्वास दे की तो एकटा नाहीये. मला उशीर झालाय कळतंय मला, पण दादा आप्पी सोबत नसताना असं अमोलला समजवायला मी कधी गेलो नाही रे. मला भीती वाटते. छोटे सरकार सहज नाही ऐकणार, पण अर्जुन दादा, आता तुम्हालाच त्यांच्याशी बोलून त्यांना बाहेर बोलवावंच लागेल. जातो मी. अर्जुनच्या नशिबात काय लिहिलंय ना तेच कळत नाही मला या ठिकाणी. आपण सर, दाजी एवढ्या लवकर घरी आलंच कसं काय? अरे डॉक्टरांचं काही ऐकून न घेता सलाईन काढून निघाला तो. अहो पण त्यांची तब्येत. नाही, गोळ्या आणल्यात मी. आपल्यालाच काळजी घ्यावी लागणार आहे. पर स्वप्नील, अरे आप्पीचं काय? हा सर, तुम्ही दीदीला शोधायला गेला होता, काय कळलं का? नाही, अजून काही नाही कळालं, पण सापडेल की लवकर. स्वप्नील सर, मला एक प्रश्न पडलाय. आप्याच्या गाडीची देखरेख तिचा ड्रायव्हर व्यवस्थित करायचा, गाडी पण व्यवस्थित चालवायचा, त्याला कुठलं व्यसन नव्हतं, नौका पण नव्हता, तरी पण अशी गाडी घाटातनं खाली कोसळणं म्हणजे मनाला पटत नाही हो. अहो बापू, आपण मस्त नीट चालवू गाडी, पण समोरचा कसा चालवतो ह्याची काय गॅरंटी आपल्याला? नाही दीपक, हा प्रश्न मला पण पडला होता. एवढा मोठा अपघात सहजासहजी नाही होत. आणि आम्ही त्या ठिकाणावर चौकशी पण केली ना, तर तो स्पॉट पण ऍक्सिडेंटसाठी एवढा सेन्सिटिव्ह नव्हता. स्वप्नील सर, तो अपघात आहे का घातपात, त्याचा तपास नीट लावला पाहिजे. यात काहीतरी काळं बेरं वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.